नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुलांचा विकास आणि रक्षण हे देशाचं नैतिक कर्तव्य असल्यानं लोकांनी स्वयंस्फूर्तीनं कार्य करण्याची गरज, राष्ट्रपती. परिवर्तन रॅलीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान आज उत्तर प्रदेशातल्या बहारिचमध्ये उपस्थित राहणार. सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीनं रक्कम स्वीकारण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. नव्या कररचनेवर करदात्यांबाबतचे प्रशासकीय नियमन निश्चित करण्यासाठी आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्लीत बैठक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निकाल ही राज्यातल्या बदलाची नांदी, मुख्यमंत्री. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचं मुंबईत निधन. मुंबईत इंग्लंडविरुद्ध असलेल्या क्रिकेट कसोटीत विराट कोहलीच्या द्विशतकामुळे भारताचा धावांचा डोंगर. आणि अंदमान समुद्रातलं चक्रीवादळ उद्या आंध्रच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता, मराठवाड्यात परवा पावसाचा अंदाज. आणि आता सविस्तर वृत्त. बालहक्कांचं संरक्षण करण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीनं कार्य करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत बालहक्क परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुलांचा विकास आणि सुरक्षा हे देशाचं नैतिक कर्तव्य असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. सरकारनं राष्ट्रीय धोरणात मुलांसाठीच्या योजनांना मध्यवर्ती स्थान दिलं असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. शिक्षण, आरोग्य आणि गरिबी यांच्या सूचकांकातील तफावतीकडे लक्ष पुरवण्याची गरज राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. पर्यावरणाचा ऱ्हास आणि नैसर्गिक स्रोतांचं शोषण हे शाश्वत विकासापुढील मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या बहारिच इथं भाजपाच्या परिवर्तन रॅलीला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशातील पंतप्रधानांची ही 5वी परिवर्तन रॅली असेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य अमौसी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करतील. पंतप्रधानांच्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संसदेत विमुद्रीकरणावरील चर्चेपासून विरोधक पळ काढत असल्याचा टोला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लगावला आहे. संसदेत मी बोललो तर भूकंप होईल या राहुल गांधींच्या वक्तव्यावर नायडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भूकंप होके कांग्रेस भूकंप में फंस के 440 से 44 तक आया. भूकंप ऐसा हमको कोई धमकी मत दीजिए. यह कोई डरने वाले है ही नहीं. हम बहस के लिए तैयार है. शुरू से आप लोगों ने बहस के बीच में भाग गए. राज्यसभा में 2 दिन बहस करने के बाद आपके पास दम नहीं था, इसलिए आप बहस से भाग गए. रुग्णांच्या सोयीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा कार्यान्वित करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. मोबाईलद्वारे तसंच इतर डिजिटल माध्यमातून होणारे व्यवहार सुलभतेनं व्हावे यासाठी सरकारी रुग्णालयांनी पूर्ण सज्ज राहण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्व सर्व राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात डिजिटल आणि रोकडरहित व्यवहारांवर केंद्र सरकार भर देत आहे. नवीन करप्रणालीत करदात्यांबाबतच्या प्रशासकीय नियमनासंदर्भातील कोंडी फोडण्यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ही कोंडी फुटू शकली नव्हती. वस्तू सेवा कर परिषदेच्या या आधीच्या बैठकीत करांबाबतचं न्यायाधिकार क्षेत्र, नमुनेदार वस्तू सेवा कर, एकीकृत वस्तू सेवा कर आदी प्रस्तावित कायद्यांबाबतही चर्चा झाली होती. या कायद्यांना अंतिम स्वरूप दिल्यानंतर संसदेत वस्तू सेवा कर विधेयक मांडण्याचा मार्ग खुला होईल. या कायद्यांच्या मसुद्याला आकार देऊन त्याला मान्यता देणं हा महत्त्वाचा विषय आजच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निकाल म्हणजे राज्यातल्या परिवर्तनाची नांदी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येही या निकालाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
14 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असलेल्या कोणावर तळेगाव, दाभाडे, आळंदी आणि शिरूर या ठिकाणी झालेल्या प्रचारसभांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. आमच्या सरकारनं विकासाचा मार्ग अवलंबला असल्याचंही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात 60 मिलियन टन क्षमतेचा पेट्रोलियम कारखाना सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक तेवढी 15,000 एकर जागा कोकणात उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे 2 भाग करण्यात येणार असून त्यापैकी रिफायनरी कोकणात तर पेट्रोकेमिकलचा भाग विदर्भात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी काल रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा प्रकल्प जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात तवासाळ इथं प्रस्तावित आहे. त्यासाठी 5,000 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोणीही विस्थापित होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गीते यांनी यावेळी सांगितलं. मुस्लिम धर्मियांच्या कुराण या पूजनीय ग्रंथाचा खरा अर्थ समजून घ्यावा असं मत माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केलं. मानवी हक्क दिनाचं औचित्य साधून काल पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त महान्यायकर्ता सिराज कुरेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्याला भारतीय म्हणवून घेण्यात अभिमान वाटला पाहिजे असं सिराज कुरेशी यांनी यावेळी सांगितलं. आपण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत हे लक्षात घेऊन गुण्यागोविंदानं नांदलं पाहिजे असं विश्वशांती केंद्र माईर्स MITचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले. यावेळी अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. अहमदनगर जिल्ह्यातल्या हस्तकला कारागिरांची कला जोपासली जावी या उद्देशानं काल अहमदनगर इथं मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बांबू, कागद, माती, पत्रे यापासून वस्तू तयार करणारे 200हून अधिक हस्तकला कारागीर उपस्थित होते. या सर्व कारागिरांना महिन्याभरात स्वतंत्र शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसंच त्यांना विविध सवलती देण्यासाठी अर्ज भरून घेण्याचा कार्यारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामगारांना शासकीय सवलती मिळाव्यात यासाठी भरीव प्रयत्न करून हस्तकला जोपासण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार गांधी यांनी यावेळी दिली. आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी केवळ पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता जोडधंदा करून चांगलं उत्पन्न मिळवताना दिसत आहे. जाणून घेऊया वाशिम जिल्ह्यातल्या अशाच एका शेतकऱ्याविषयी. वाशिम जिल्ह्यातल्या टो गावातले शेतकरी लक्ष्मण काकडे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उत्पादन घ्यायचं ठरवलं. 1.5 एकर क्षेत्रात त्यांनी 2x5 अंतरावर तुतीची रोपं लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा त्यांनी वापर केला. रेशीम किड्याच्या कोशातून शेतकऱ्यांना प्रति किलो 350 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळतो. लक्ष्मण काकडे यांनाही रेशीम शेतीतून महिन्याला 40 ते 50 हजार रुपये मिळतात. हे पीक वर्षातून 4 ते 5 वेळा घेऊ शकत असल्यामुळे वर्षाला खर्च वजा करून त्यांना 2 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. याच्यापासून 40-45 हजार रुपये महिन्याला भेटतात आणि रेशीम कार्यालयाचं आम्हाला संपर्क आहे, त्याच्यापासून माहिती भेटते आणि रोजगार याच्यापासून चांगला भेटते आणि मजूरदाराला बी मजुरी भेटते आमच्यापासून. जोडधंदा म्हणून रेशीम शेती हा उत्तम पर्याय असल्याचं कृषी अधिकारी सांगतात. तुतीची लागवड करून रेशीम उत्पन्न घेतल्यास तो वर्षातून 5 ते 6 वेळा उत्पन्न मिळू शकतो आणि शेतकऱ्याला वर्षभर त्याच्या खिशात पैसा खेळत राहिल्यामुळे त्याची आर्थिक भरभराट होऊन त्याची उन्नती व विकास होतो. तर मी या माध्यमातून एकच विनंती करेल की शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेतीला प्राधान्य देऊन रेशीम उद्योग करावा. रेशीम शेतीतून चांगल्या उत्पन्नाबरोबरच मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. वाशिम जिल्ह्यातली रेशीम शेती इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. भारतीय बालकल्याण परिषदेनं बालशौर्य पुरस्कार नुकतेच जाहीर केले. या पुरस्कारांमध्ये जळगावमधील निशा पाटीलला यंदाचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारी निशा ही महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रसंगावधान दाखवत आगीत अडकलेल्या 6 महिन्याच्या चिमुरडीचा प्राण वाचवला. आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी निशा 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. तिच्या या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे. येत्या 26 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मला हा पुरस्कार भेटला याचा मला खूप आनंद आहे आणि
पुरस्काराच्या दृष्टिकोनाने मी हे काम कधीच केलेलं नव्हतं. निशाला प्राप्त झालेला पुरस्कार हा आमच्या संस्थेचा, विद्यालयाचा, सर्व शालेय स्टाफचा आणि आमच्या भडगाव वासियांचा सर्वोच्च पुरस्कार आहे. नायजेरियामधल्या उयो या शहरातल्या चर्चचं छत कोसळून किमान 60 जण मृत्युमुखी पडले. ही दुर्घटना घडली तेव्हा अकावा इबोम राज्याचे राज्यपाल उदोम मॅन्युअल यांच्यासह शेकडो जण चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले होते. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून किमान 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चर्चच्या बांधकामात अनियमितता होती का याबाबत तपास करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रासायनिक खतं आणि औषधांमुळे शेती उत्पादन वाढत असलं तरी अशा प्रकारची शेती न परवडणारी होत आहे. काळाची पावलं ओळखून परभणी जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीची कास धरत 3 एकरात लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे. परभणी तालुक्यातील नादापूर येथील बालाजी लांडगे यांनी रासायनिक शेतीचा प्रचंड उत्पादन खर्च टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. त्यांनी आपल्या 6 एकर शेतीपैकी 2.5 एकरात या सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय खत आणि सेंद्रिय औषधाचा वापर करून 36 गुंठे कापसात त्यांनी आजपर्यंत 4 क्विंटल कापूस मिळाला असून आणखी 6 ते 7 क्विंटल कापूस येण्याची अपेक्षा आहे. 1.5 एकरात पेरलेल्या सोयाबीनचं 20 क्विंटल उत्पादन झालं आहे. 1.5 गुंठ्यात पेरलेल्या तिळाचे जवळपास 3,000चं उत्पन्न मिळालं आहे. 2 गुंठ्यावर उभी असलेली तूर त्यांना कमीत कमी 3 क्विंटलचं उत्पादन देईल असा त्यांना विश्वास आहे. एकंदरीतच 20 ते 25 हजार रुपये उत्पादन खर्चात लांडगे यांना 2.5 एकरात जवळपास 1.5 लाख रुपयाचं उत्पादन मिळत आहे. आता सोयाबीन निघाल्यानंतर मी त्यामध्ये 1 एकर गव्हाची पेरणी केलेली आहे आणि अर्धा एकर ज्वारीची पेरणी केलेली आहे. तर मला वाटतं या ठिकाणी ज्यावेळेस उत्पन्न होईल त्यावेळेस उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली दिसन. कमीत कमी 20 क्विंटल गहू या ठिकाणी निघल आणि ज्वारीचे कमीत कमी 5 ते 6 पोते म्हणजे क्विंटल जवळजवळ ज्वारी सुद्धा निघल. सेंद्रिय उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे बालाजी लांडगे यांचा सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबणं ही काळाची गरज ठरत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसंच मराठी नाट्यनिर्माता संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी माजी आमदार राजाराम शिंदे यांचं काल सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळकेवाडी इथं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. सांगली इथं झालेल्या 69व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच नाट्यमंदार या संस्थेचे ते निर्माते होते. दरम्यान राजाराम शिंदे यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचं आज सकाळी विलेपार्ल्यातल्या राहत्या घरी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. 1985 ते 1992 या काळात पार्ले इथून ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1987-88 मध्ये त्यांनी मुंबईचं महापौर पदही भूषवलं होतं. 1989 मध्ये निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यावरून प्रभू चर्चेत आले होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची आमदारकी रद्द ठरवली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर मनसेच्या स्थापनेच्या वेळी प्रभू त्या पक्षात सामील झाले. राजकारणाबरोबर त्यांचं सामाजिक कार्यातही भरीव योगदान राहिलं आहे. प्रबोधनकार ठाकरे संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात प्रभू यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वसई विरार महापौर चषक 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा सेनादलाच्या रसपाल सिंह यांनी जिंकली आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची संजीवनी जाधव विजेती ठरली. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सेनादलाच्याच ए.व्ही. बलियप्पा यांनी बाजी मारली आहे. आज सकाळी 6 वाजता विरार इथल्या विवा कॉलेजपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिनं झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं. महापौर प्रवीणा ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिश ठाकूर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस दलातील विशेष महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे देखील या स्पर्धेचं संपूर्ण 42 किलोमीटर अंतर धावले.
आणि आता बातमी क्रिकेटची. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज द्विशतकामुळे आज भारतानं धावांचा डोंगर रचला. 84 धावांवर नाबाद असलेला जयंत यादव कोहलीला उत्तम साथ देत आहे. विराट कोहलीनं या वर्षात 3 द्विशतकं झळकावली आहेत. भारतातर्फे एका वर्षात 3 द्विशतकं झळकावण्याचा विराटचा हा विक्रम आहे. याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध 21 जुलैला तर न्यूझीलंड विरुद्ध 9 ऑक्टोबरला विराटनं द्विशतकी खेळी केली होती. उपहारापर्यंत भारताच्या 7 बाद 579 धावा झाल्या आहेत. कोहली नाबाद 212 तर जयंत यादव नाबाद 92 धावांवर खेळत आहेत. या दोघांनी 8व्या गड्यासाठी नाबाद 215 धावांची भागीदारी रचली असून भारतानं 179 धावांची आघाडी घेतली आहे. आणि आता हवामान. अंदमान समुद्रातलं चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 तारखेला मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 5.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर नाशिकमध्ये 7.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्या पाऱ्यातही घसरण झाली असून सांताक्रूज इथं 15.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 48 गाड्या उशिरानं धावत आहेत, तर 28 रेल्वे गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुलांचा विकास आणि रक्षण हे देशाचं नैतिक कर्तव्य असल्यानं लोकांनी स्वयंस्फूर्तीनं कार्य करण्याची गरज, राष्ट्रपती. परिवर्तन रॅलीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान आज उत्तर प्रदेशातल्या बहारिचमध्ये उपस्थित राहणार. सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीनं रक्कम स्वीकारण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. नव्या कररचनेवर करदात्यांबाबतचे प्रशासकीय नियमन निश्चित करण्यासाठी आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्लीत बैठक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निकाल ही राज्यातल्या बदलाची नांदी, मुख्यमंत्री. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचं मुंबईत निधन. मुंबईत इंग्लंड विरुद्ध असलेल्या क्रिकेट कसोटीत विराट कोहलीच्या द्विशतकामुळे भारताचा धावांचा डोंगर. आणि अंदमान समुद्रातलं चक्रीवादळ उद्या आंध्रच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता, मराठवाड्यात परवा पावसाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.